तर एका वर्षाचं नुकसान होतं. बियाणं बेकार झालं तर वर्षाचं, आणि कलम जर बेकार निघाली, एखादं रोप जर कलम बेकार निघाली तर 10-20 वर्षानंतर ते माहीत पडतं का आता याला फळच लागत नाही, आणि चुकीच्या रोपामुळं त्या शेतकऱ्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होते. म्हणजे ही लहान गोष्ट नाही आहे. माझ्या भागात संत्रा उत्पादक जास्त होतं आणि सरासरी गलगल या वृक्ष आम्ही पाहतोय वापरलं, गलगल हे बी जास्त वापरलं गेलं जातं. त्याच्यावरचं सगळ्यात जास्त कलम वापरल्या जात गेल्यामुळं आज आमच्या इथं 50%च्या वर लोकांनी संत्रा तोडावा लागला. बरं, गोगवले जे संत्र्याच्या झाडावर आत्महत्या करण्याचे उदाहरणसुद्धा भरपूर झाले. बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली, कारण एका नर्सरीमुळं, चुकीच्या नर्सरीमुळं, चुकीच्या रोपवाटिकेमुळं अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. मातृवृक्ष ज्या पद्धतीनं मजबूत पाहिजे त्या मातृवृक्षावर जे डुप्लिकेट कलमा बांधलं जातं त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतं. आणि मग आज काय झालं का, संत्र्याची नगरी असणारी नागपूर आणि अमरावतीची ओळख, अर्ध्या विदर्भाची ओळख ही संत्र्याची ओळख म्हणून आहे, आणि तो संत्राच आता नष्ट होण्याच्या मार्गावर दिसतं. आणि मग याच्या काही तपासणी होत नाही. तुमचे अधिकारी जातं आणि रोपवाटिकेमुळं कडून पैसे घेतात, पैसे घेऊन त्याला तशा प्रकारची अनुमती दिल्या जातं. ही जी बदमाशकी आहे, हे एखाद्याचं आयुष्य जर उद्ध्वस्त करत असेल तर मग अशा प्रकारच्या किती कारवाई आपण पाहतो का. आमच्या काही भागात ज्या काही रोपवाटिका आहे, एखाद्या शोचे झाडं असेल, काही असेल, तिथं आम्हाला काही म्हणायचं नाही आहे, ते पाच बसा काय करायचं आहे तुम्हाला ते. परंतु जे फळझाडं आहे ज्याचं आयुष्य त्याच्यावर सगळं अवलंबून आहे, त्या फळझाडाच्या जर चुकीच्याच कलमा आल्या तर सभापती महोदय त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये एवढी तरी काळजी आमचे मंत्री महोदय घेणार का? त्याच्यासाठी काही उपाययोजना करणार काय? चुकीच्या रोपवाटिका ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करून टाकणार का? त्याला जेलात टाकणार का? त्याचं जे काही आयुष्य उद्ध्वस्त होतं, ज्याचं पुरं आयुष्य आम्ही पाहतोय 10-10, 50-50 लाख ते झाडं निर्माण करण्यासाठी उभा करणारा शेतकरी जेव्हा या चुकीच्या रोपामुळे आम्ही पाहतो उद्ध्वस्त होतं, त्याच्यावर याच्यापेक्षा जास्त कारवाई होणं अपेक्षित आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्ही कसं नियंत्रण करणार, काय टाइम बॉम्ब कार्यक्रम आखणार, याचं आम्हाला खरं तर तुमच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. चुकीच्या कलमा वाटल्याच जाऊ नये ही भूमिका खरं तर सरकारनं घेतली पाहिजे. दुसरं असं आपण पाहतो का, आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतोय का तुमच्याजवळ योगायोगानं MRGS आहे. आता ते जयरामजी की झालं, आणि राज्याचा रोजगार हमी योजना कायम आहे. आता केंद्र सरकारची काही अडचणी आपल्याकडे असन तर माझं असं मत आहे, मी त्याच्यासाठी उपोषण केलं. 7 दिवस आम्ही उपोषणाला बसलो. तुम्ही उत्तर दिलं, तुम्ही सांगितलं का हे आम्ही कॅबिनेट समोर आणणार, पण ते काही हवेत मुरलं. कॅबिनेट आहे गायब आहे, तुम्ही फक्त इथं दिसता, मी इथं दिसतो. उद्या तुम्ही आम्ही इथं दिसणार नाही जर ह्या नियम बदलवले नाही तर, याच्यात काही कायदा दुरुस्त केला नाही तर. माझं काय मत आहे सभापती महोदय, का सगळ्या मग आंबा उत्पादक असू दे, द्राक्ष उत्पादक शेतकरी असू दे, केळी उत्पादक शेतकरी असू दे, का संत्रावाले असू दे, का जाम असं जे काही फळ उत्पादक शेतकरी आहे, हा पर्यावरण निर्माण करत आहे. तो या सगळ्या पर्यावरण निर्माण करणाऱ्या या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे. म्हणून आपण MRGS मध्ये लागवडीपर्यंत 3 वर्षापर्यंत आपण मजुरी देतो, त्याला लागवडीचा खर्च देतो. पण त्याच्यानंतर जे काही अवकाळा येतं, तुम्ही आपण पाहतोय का आज बऱ्याच आयात निर्यातच्या धोरणामुळे त्याला जे मरावं लागतं, प्रोसेसिंग युनिट बरोबर नसल्यामुळं मरावं लागतं, त्याला सपोर्ट म्हणून त्याला अधिक 7 वर्षाचं जर MRGS मध्ये कव्हर केलं, त्याचा मजुरीचा खर्च, मग संत्रा असेल, तुमची तर काजू असेल किंवा आंबा असेल, याला जो संरक्षण करण्यासाठी खर्च लागतं, किंवा एखादा आता गारपीट आली आणि अशा वेळेस तुम्हाला वेळोवेळी मदत केल्यापेक्षा जर आपण याच्यासाठी एक व्यवस्थित जर विद्यापीठाला हा कार्यक्रम दिला आणि हा मजुरीचा खर्च 7 ते 8 वर्ष जर त्याला दिला तर या फळबागा अतिशय मजबूतीने उभ्या राहील आणि या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होईल. ज्या रोजगार हमी योजनेनं अख्ख्या आम्ही पाहतोय देशामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलं महाराष्ट्राचं, त्या छत्रपती शिवरायानं ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो वृक्षाबद्दलची दिलेली माहिती, तुम्ही ज्या रायगडाच्या पायथ्याशी राहता, तो फळबाग असणाऱ्या शेतकरी उत्पादकाला आता दुसरा पर्याय नाही. पाणी आहे, सगळं आहे, पण फळं देत नाही, फळं दिले तर भाव भेटत नाही. अशा वेळेस तुम्ही सरकार म्हणून कशा पद्धतीने उभं राहाल हे फार महत्वाचं आहे, आणि ते उभं राहावं. तुमच्या नावातच भारत आहे
आणि मग अख्खा भारत तुमच्या सगळ्या भारताचं लक्ष तुमच्याकडे लागावं. गायगोल्यांच्या माध्यमातून गलगल कलम हे संत्र्याची संपुष्टात यावी आणि खरी कलम आमच्या विदर्भातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला भेटावं एवढं आग्रहाची विनंती आहे. मंत्री महोदय सूचना मागे घेतली. हो, ती